जय मल्हार. महाराष्ट्रातील सर्वात मोठा धनगर वधूवर सूचक ग्रुप म्हणजेच महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुप. सध्या आपल्या महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुपची सभासद संख्या 21,000 जरी असली तरी आगामी काळात म्हणजे डिसेंबर 2026 पर्यंत आपण या ग्रुपची सभासद संख्या 50,000वर निश्चितपणे नेणार आहोत. नुकताच राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री सत्यजितदादा तांबे तसेच राहुरीचे माजी आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या हस्ते दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी मला देण्यात आला. आपण सर्वांनी दिलेली साथ आणि सहकार्य यामुळेच हा सन्मान माझा या ठिकाणी झालेला आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये 400च्या वर विवाह आपल्या ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाईन बायोडाटा देवाणघेवाणीतून जमले. आपला कधीही मध्यस्थी करण्याचा उद्देश नव्हता. आपली संकल्पना अशी होती की लोकांनी हे बायोडाटे ग्रुपवरून बघावे, त्या बायोडाट्यामधील असलेल्या नंबरवर फोन करावा आणि आपला ऋणानुबंध व्हावा. आपण चांगल्या व्यावसायिक फोटोग्राफरकडून फोटो काढा, चांगल्या व्यावसायिक कम्प्युटरवाल्याकडून बायोडाटा बनवा. आपला मान सन्मान प्रतिष्ठा, आपल्याकडे असणारी संपत्ती, मुलगी असेल तर तिचं पॅकेज, नोकरीचं ठिकाण, आपले पद प्रतिष्ठा सर्व काही त्या बायोडाट्यामध्ये टाका, जेणेकरून आपला बायोडाटा सुंदर होऊन लोक आपल्याला संपर्क करतील आणि लोकांनी संपर्क केल्यानंतर आपला ऋणानुबंध होण्यासाठी या ठिकाणी निश्चितच वाट सापडेल. आपल्या अपेक्षा स्पष्टपणे त्या बायोडाट्यामध्ये आपण टाकणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार आपल्याला सांगतो की आपण बायोडाटा टाकण्याची मानसिकता करा. बरेचसे पालक आम्हाला व्यक्तिगतरित्या बायोडाटे पाठवतात, मात्र व्यक्तिगत बायोडाटा पाठवल्यानंतर आम्हाला त्या बाबतीत काही दखल घेणं निश्चितच शक्य नाही. परत तोच बायोडाटा आपण ग्रुपवर टाकण्यासाठी जर पाठवला तर निश्चितपणे आपल्या ऋणानुबंधाचं दार या निमित्ताने खुलं होईल. 21,000 लोकांपर्यंत बायोडाटा गेल्यानंतर ते त्यांच्या नात्यातील अनेक व्यक्तींना तो फॉरवर्ड करतात. म्हणजेच आपल्या बायोडाटाची वाटचाल निश्चितपणे पुढे सुरू होते. यातून आपला ऋणानुबंध होतो असा आमचा अनुभव आहे. आतापर्यंत टाकलेल्या बायोडाट्यापैकी असं कधी घडलं नाही की संबंधित व्यक्तीला फोनच आला नाही. किमान 5 जास्तीत जास्त 50 कॉलपर्यंत फोन येतात. जर सकारात्मक चर्चा केली, लोकांना आपण प्रतिसाद दिला तर ऋणानुबंधाचा विषय पुढे जातो. आम्ही कुठली मध्यस्थी करत नाही, आम्ही कुठले स्थळ सुचवत नाही. बायोडाट्यामधील माहितीची खातरजमा आपण स्वतः करायची आहे. याबाबत कोणती जबाबदारी आम्ही घेत नाही. परंतु आपल्या असणाऱ्या शिक्षणाच्या अनुरूप, आपल्या परिस्थितीच्या अनुरूप स्थळं आपल्याला या ग्रुपवरती उपलब्ध होतात आणि सकारात्मक भावनेने पुढे जाणं आवश्यक आहे. कारण की या काळामध्ये कोणी कोणाची मध्यस्थी करायला तयार नाही, कोणी कोणासाठी फोन करायला तयार नाही. पण ग्रुपवर बायोडाटा आल्यानंतर आपल्याला फोन करण्याचा अधिकार निश्चितपणे प्राप्त होतो आणि आपल्या सर्वांच्या समन्वयाने आम्ही जी लिंक ग्रुपवर टाकतो ती आपण आपल्या नातेवाईकांना पाठवणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यांनी आपल्याला देखील सहकार्य होणार आहे, आम्हाला देखील सहकार्य होणार आहे. आम्हाला सहकार्य असं होणार आहे की आपली सभासद संख्या वाढेल आणि तुम्हाला सहकार्य असं होणार आहे की ज्याच्याकडे विवाहयोग्य मुलगा आहे, मुलगी आहे, ते नातेवाईक आपल्या ग्रुपला सहभागी होतील आणि त्यांचा कुठंतरी ऋणानुबंध झाला तर त्यांची एक शाबासकीची थाप, आभाराचा शब्द आपल्याला उमटणार आहे. असा तो विषय आहे. आपले बायोडाटा आपण आमच्या नंबरवरती पाठवा. आम्ही आमची काही नियमावली त्यानंतर आपल्याला रिप्लाय स्वरूपात पाठवतो. त्याचं कारण असं आहे की संपूर्ण जबाबदारी आम्ही आपल्यावरती ठेवून आम्ही फक्त दिशादर्शक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक आहोत. आगामी काळात आपल्या सर्वांच्या सहकार्याने संकल्पना आपल्याला पुढे न्यायची आहे, टिकवायची आहे, वाढवायची आहे. तरी आपण सर्वांनी आजपर्यंत जसं प्रेम या संकल्पनेवरती केलं तसंच आगामी काळात कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण.